नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे सीसॉ या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आपल्या स्पर्धा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचा कंटेंट तो व्हिडिओच्या फॉर्ममध्ये आपण इथं घेऊन येत आहोत. वर्तमानपत्रामधले लेख, महत्वाचे आर्टिकल्स आणि मुख्य विषयामधली माहिती याची सांगड घालून एक्झामसाठी जो अत्यंत महत्वाचा कंटेंट जो आपल्या पुस्तकांमध्ये वाचायला मिळत नाही, ओके, असा सगळं कंटेंट आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. आणि त्यामुळे निश्चितच आपल्या या व्हिडिओजना ओके तुम्ही जास्तीत जास्त संख्येने व्हिजिट करा, हे व्हिडिओज पहा, ओके, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही शेअर करा. आजचा आपला विषय आहे की ओके वर्तमानपत्रामध्ये लोकसत्तामध्ये एक बातमी आलेली की केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की संपूर्ण वंदे मातरम या गीताचं गायन जे आहे ते अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तर सुरुवातीला काही महत्वाचे मुद्दे आपण बघूयात. केंद्र सरकारच्या त्या ऑर्डरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, जी निर्देशावली त्यांनी जारी केलेली आहे त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, याचे थोडक्यात महत्वाचे मुद्दे आपण बघूयात. त्या ठिकाणी काय सांगितलं गेलेलं आहे, तर जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणजे नॅशनल अँथम आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणजे नॅशनल सॉन्ग जर एकत्र गायचं असेल तर ओके, जर तरची भाषा आहे, जर एकत्र गायचं असेल तर नॅशनल अँथम पूर्वी म्हणजे राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरमच्या सर्व 6 कडव्यांचं गायन अनिवार्य असेल असं सांगण्यात आलं आहे. त्यात 2च कडवी म्हणली जायची पहिली, पण आता सर्व 6 कडव्यांचं गायन हे अनिवार्य असेल. तर या संदर्भामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत, ते लक्षात घ्या. आणि मग काय सांगितलेलं आहे, केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी लिहिलेल्या वंदे मातरमची सर्व 6 कडवी ओके राष्ट्रगीत म्हणून जनगण मनच्या ओके राष्ट्रगीत जनगण मनच्या आधी गायली जातील. राष्ट्रध्वज फडकावताना सांस्कृतिक प्रसंगी कधी कधी राष्ट्रगीत फडकावताना सांस्कृतिक प्रसंगी किंवा संचलनाव्यतिरिक्त औपचारिक समारंभामध्ये सरकारी किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या आगमन प्रसंगी राष्ट्रपतींच्या आगमन आणि राज्यपालांची भाषणे यांसारख्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरमचं गायन केलं जाईल, अशी ही निर्देशावली आहे. हे लक्षात घ्या, हा मुद्दा महत्वाचा आहे आपल्याकरता. कधी म्हटलं गेलं पाहिजे याचे काही संकेत त्यांनी सांगितलेले आहेत. त्याचबरोबर शाळांचे कामकाज सुद्धा राष्ट्रगीत वाजवून सुरू केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. परंतु कोणत्या कोणत्या ओके प्रसंगी अधिकृत परवानगी दिली जाईल याची यादी देणं शक्य नाही असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पण त्यांनी हे सुद्धा सांगितलं असं की मातृभूमीला वंदन या भावनेतून हे गीत गायल्यास त्याला कुठलंही ऑब्जेक्शन घेण्याचं आणि योग्य शिष्टाचारांचं पालन जर केलं, त्याच्या मागची भावना आणि त्याच्या मागची प्रोसेस या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. तर मातृभूमीला वंदन या भावनेतून हे गीत गायल्यास आणि योग्य शिष्टाचारांचं पालन केल्यास त्याच्या सामुदायिक गायनावर कुठलाही आक्षेप घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश या ठिकाणी देण्यात आले. त्याच्याबद्दल आपण बोलूयात. ओके, हा मुद्दा समजून घ्या. त्यानंतर राष्ट्रीय गीताचा कालावधी 3 मिनिटं 10 सेकंद आहे. हा मुद्दा सुद्धा आपल्या ओके एक्झामसाठी महत्वाचा. असे प्रश्न विचारले जातात एक्झाम 3 मिनिटं 10 सेकंद ओके असा त्याचा कालावधी आहे. ज्या ठिकाणी वंदे मातरमचे गायन सुरू असेल तिथे उपस्थित श्रोते उभे राहतील, पण ते एखाद्या न्यूजरील किंवा माहितीपटामध्ये वाजवले जाईल तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहणे अपेक्षित नाही, कारण त्याऐवजी प्रतिष्ठा वाढण्याऐवजी गोंधळ निर्माण होईल. अशा प्रकारचं ओके या ठिकाणी काय म्हणून आपण त्याला विचार करण्यात आलेला आहे, समजून घ्या. त्याचप्रमाणे असे सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी पुरेशी सार्वजनिक ध्वनी व्यवस्था असली पाहिजे. ओके, त्यानंतर जनसमुदाय राष्ट्रगीत गात असताना अधिकृत गीत वाजवलं जावं आणि गरज पडल्यास ओके त्या अधिकृत राष्ट्रगीताच्या छापील प्रतींचं देखील वाटप व्हावं. अशा प्रकारचे निर्देश आपल्या ओके गृह मंत्रालयाने देण्यात आलेले आहेत, गृह मंत्रालयाने दिलेले आहेत. हे समजून घ्या, हे मुद्दे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. राईट. तर आता हे आहे आपलं वंदे मातरम हे गीत. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं अत्यंत महान असं गीत. हे केवळ गीत नाही, लक्षात घ्या, ही आपली राष्ट्रभक्तीची मातृभूमी प्रती असणाऱ्या आपल्या प्रेमाची ही भावना आहे, ती प्रेरणा आहे आणि म्हणून हे गीत अत्यंत महत्वाचं आहे. आता तुम्हाला कदाचित आत्ता लक्षात येणार नाही, पण जसं मी या गीताचा इतिहास तुमच्यासमोर उलगडून दाखवेल ओके ह्या गीताने काय परिणाम केला हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा मग मी काय म्हणालो ओके त्याची एक थोडा काय अंदाज तुम्हाला येईल अशी मला खात्री आहे. तर हे जे गीत आहे तुम्ही जर बघितलं असेल तर 6 कडवी आहेत. याआधी 2 कडवीच म्हणायचे, एक प्रघात होता, पण आता इथून पुढे सर्वच्या सर्व 6 कडवी म्हणणं हे अनिवार्य आहे असं सांगण्यात आलेलं आहे. हा मुद्दा समजून घ्या. ओके. मग या गीताबद्दलची प्राथमिक माहिती जेव्हा आपण घेऊ म्हटलं तर आपल्याला काय लक्षात येतं, तर ओके ह्या गीताचे गीतकार जे आहेत ते बंकिमचंद्र ओके चट्टोपाध्याय. ओके, त्यांना बंकिमचंद्र चटर्जी असं सुद्धा म्हटलं जातं. ब्रिटिशांनी त्या नावाचं अँग्लिसायझेशन केलं आणि म्हणून बंकिमचंद्र चटर्जी असे आपण म्हणतो. पण बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा बंकिमचंद्र चटर्जी ह्या गीताचे लेखक आहेत. 1875 मध्ये त्यांनी या गीताचं लेखन केलं होतं आणि 7 नोव्हेंबर 1875 ओके या दिवशी
बंगदर्शक नावाचं जे नियतकालिक त्यांनी स्वतःच 1872 मध्ये सुरू केलं होतं. त्या नियतकालिकामध्ये या गीताला त्यांनी स्थान दिलं होतं, त्याचं प्रकाशन करण्यात आलं होतं, लक्षात घ्या. आता इथे एक मुद्दा महत्वाचा आहे. हे गीत जेव्हा लिहिलं गेलं, तेव्हा ते सिंगल म्हणजे एकल पद्धतीने लिहिण्यात आलं होतं. आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला हेच माहिती असतं, की त्यांनी आनंदमठ नावाची कादंबरी लिहिली होती आणि त्या आनंदमठ कादंबरीमध्ये या गीताचा समावेश करण्यात आला. ओके. पण आनंदमठ या कादंबरीचा तो मूळ हिस्सा नाही, लक्षात घ्या. ते ओरिजिनली ओके एकल लिहिलं होतं आणि त्यांनी ते 1875 मध्ये लिहिलं होतं आणि कालांतरानं 1882 मध्ये त्यांनी ओके संन्याशांचा उठाव ओके या घटनेवर आधारित त्यांनी ओके एक लक्षात घ्या की कादंबरी लिहिली होती. ती कादंबरी म्हणजे आनंदमठ आणि या आनंदमठमध्ये त्यांनी या गीताचा समावेश केला होता. आता संन्याशांचा उठाव काय होता? तर आपल्याला माहिती आहे की 18व्या शतकाच्या ओके उत्तरार्धामध्ये आपण एक प्रक्रिया बघतो ती म्हणजे ब्रिटिशांच्या सत्ता स्थापनेची. आणि याची सुरुवात कुठे झाली होती? बंगाल प्रांतामध्ये ब्रिटिशांची सत्ता सुरू झालेली आणि त्याच्या बंगाल प्रांतामधली जनता जी आहे ती अत्यंत नकारात्मक दृष्ट्या प्रभावित झाली होती ब्रिटिशांच्या सत्तेमुळं आणि त्यामुळे ब्रिटिशांच्या सत्तेचे जे निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस होते, नकारात्मक परिणाम होते, ओके त्याच्याविरुद्ध तात्काळ प्रतिक्रिया सुद्धा सुरू झाली होती आणि प्रतिक्रिया व्यक्त करण्यामध्ये बंगालमध्ये संन्यासी आणि फकीर आघाडीवर होते आणि त्यातून संन्यासी आणि फकीरांचा उठाव झाला आणि तो ओके त्यावेळेसच्या वसाहतवादाविरुद्धचा एक फार मोठा विद्रोह त्यांनी ब्रिटिशांच्या सत्तेला फार मोठा हादरा दिला होता, असं लक्षात घ्या. आणि म्हणून साहजिकच नंतरच्या काळामध्ये वसाहतवादानी ओके ते विद्रोह तर दडपलेच आणि नंतरच्या काळामध्ये आपली पकड सुद्धा मजबूत केली. पण पकड मजबूत केली याचा अर्थ विरोध पूर्णपणे दडपता आला, ती राष्ट्रभावना पूर्णपणे दडपता आली असं मुळीच नव्हतं. आणि त्याच्यामुळं ओके मध्ये मध्ये ओके टप्प्याटप्प्याने ती राष्ट्रभावना हळूहळू उफाळून वर येतच होती आणि मग त्या राष्ट्रभावनेला चॅनलाइज करण्याचं काम, ते व्यक्त करण्यासाठी प्रतीक रूपामध्ये ती मांडण्याचं काम बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ नावाच्या कादंबरीतून केलं होतं. आणि संन्याशांनी जे स्पिरिट दाखवलं ओके संन्याशांनी जी वसाहतवादाला जो कडवा विरोध केला ओके त्याचं एक प्रतीक देशप्रेम, मातृभूमी, आपली अस्मिता जपण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, अपयशी ठरला असेल पण प्रयत्न महत्वाचा आहे. त्यांनी जो प्रयत्न केला त्याचं प्रतीक हे वंदे मातरम आणि आनंदमठ कादंबरी म्हणली होती, लक्षात घ्या. आणि म्हणून वंदे मातरमचं महत्व, बंकिमचंद्र चटर्जींचं महत्व आणि या गीताचं आत्यंतिक महत्व आहे हे समजून घ्या. राईट. आता हे लिहिलं गेलं, त्याला स्थान सुद्धा मिळालं. पण आता सार्वजनिक जीवनामध्ये हळू-हळू हे गीत अभिव्यक्त व्हायला लागलं होतं आणि त्याच्यातून ओके पुढे जाऊन हा एक नॅशनल क्राय म्हणजे राष्ट्रघोषणा आपण ज्याला म्हणतो, ओके ते बनायला लागलं होतं. वंदे मातरम हे केवळ शब्द नाहीयेत. वंदे मातरम ही भावना आहे. वंदे मातरम ही प्रेरणा आहे. वंदे मातरम ही घोषणा आहे. मग त्याची सुरुवात कधी झाली होती? तर आपल्याला हे माहिती आहे की 1896 साली ओके भारतीय राष्ट्रसभा ओके भारतीय राष्ट्रसभेचे कलकत्ता अधिवेशन जे भरलं होतं, त्या कलकत्ता अधिवेशनामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी या गीताचं गायन केलं होतं, त्याला चाल लावली होती, हे लक्षात घ्या. त्यानंतर टागोर कुटुंबातीलच अवनींद्रनाथ टागोर नावाचे एक महान चित्रकार होऊन गेले. त्यांनी 1904 मध्ये भारत माता नावाचं एक पेंटिंग काढलं होतं. भारत माता नावाचं ओके त्यांनी चित्र काढलं होतं आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ओके भारत माता या चित्रामध्ये इथं तुम्ही बघाल भारत माता या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं तर वंदे मातरम या गीतामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या मातृभूमीचं वर्णन केलेलं आहे त्याच्या आधारे त्यांनी या ओके चित्राची रचना करायचं, चित्राची मांडणी करण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणूनच ओके वंदे मातरम या गीतांना प्रेरित झालेलं चित्र असं आपण म्हटलं जातं, असं आपण म्हणू शकतो. अवनींद्रनाथ टागोर तर टागोर कुटुंबाचं आपल्या देशाप्रती फार महत्वाचं योगदान आहे, त्याचं एक उदाहरण आहे, हे समजून घ्या. राईट. पुढचा मुद्दा. आता याच दरम्यान एक अत्यंत महत्वाची चळवळ सुरू झाली, जी आपल्या राष्ट्रीय अस्मितेला व्यक्त करणारी होती आणि ती चळवळ म्हणजे स्वदेशी चळवळ. आपल्याला माहिती आहे, की भाषिक आणि धार्मिक मुद्द्यांच्या आधारे ब्रिटिशांनी त्याला बंगालची फाळणी केली होती. हिंदू मुस्लिमांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी, बंगाली भाषिकांना ओके ओडिया आणि हिंदी भाषिकांपासून वेगळं करण्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी बंगाचा भंग केला होता. ती केवळ प्रशासकीय स्टेप नव्हती, लक्षात घ्या. ते काही प्रशासकीय पाऊल नव्हतं, तर ते भारतीयांच्या राष्ट्रवादाला भेदण्याचं, छेदण्याचं एक माध्यम होतं वंगाचा भंग. आणि म्हणूनच वसाहतवादानं जेव्हा राष्ट्रवादावर प्रहार करायचा प्रयत्न केला, तेव्हा राष्ट्रवादाने सुद्धा ओके तेवढ्याच ताकदीनं उत्तर दिलं होतं आणि ते उत्तर म्हणजे स्वदेशी चळवळ आणि ते स्वदेशी चळवळीची जी व्यक्त होण्याची भावना होती, ते म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं? वंदे मातरम ही राष्ट्रघोषणा. आणि म्हणूनच या ठिकाणी मी असं म्हटलं, की वसाहतवादाला विरोध, राष्ट्रवादाची भावना व्यक्त करणं, याचं प्रतीक वंदे मातरम हे बनलं होतं. या घोषणेची, या गीताची ब्रिटिशांनी इतकी धास्ती घेतली होती, की त्यांनी ह्या गीत गाण्यावर बंदी घातली होती आणि हे व्यवस्थितपणे काम करते की नाही हे बघण्यासाठी म्हणून त्यांनी चौकीदार नेमले होते, अटक सत्र चालवली. पण लोकांनी सुद्धा ओके तेवढ्याच जोरकसपणे शासकीय बंधनं झुगारून त्यांनी उत्स्फूर्तपणे या गीताचं गायन केलं होतं आणि त्यांनी तुरुंगात जाण्याची तमा न बाळगता त्यांनी या घोषणा मोठ्याने दिल्या होत्या, हे लक्षात घ्या. या ओके गीताचा, या घोषणेचा जयघोष त्या काळामध्ये केला जात असे
आणि म्हणून हा एक नॅशनल क्राय म्हणजे राष्ट्र घोषणा बनली होती. हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. ओके, तर या ठिकाणी स्वदेशी चळवळीमधले काही महत्वाचे टप्पे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात. जसं की 7 ऑगस्ट 1905 ज्या दिवशी स्वदेशी चळवळ सुरू झाली होती. कशी सुरू झाली? तर कलकत्त्यामधल्या टाउन हॉल या ठिकाणी एक मीटिंग भरली होती आणि मग वंगाचा भंग झाल्याच्या निषेधार्थ ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यावेळेला घेण्यात आला होता आणि मग त्यावेळेला एक गीताचं गायन करण्यात आलं होतं उपस्थित जनसमुदायाकडून. 1905 मध्ये कलकत्त्यामध्ये वंदे मातरम नावाचा संप्रदाय स्थापन करण्यात आला होता आणि वंदे मातरम या गीताचं गायन करणं असा त्यांचा अजेंडा होता. आणि महत्वाची बाब म्हणजे रवींद्रनाथ टागोर सुद्धा बऱ्याच प्रसंगी या उपक्रमामध्ये सहभागी सुद्धा होत असत, लक्षात घ्या. डिसेंबर 1905 मध्ये भारतीय राष्ट्रसभेचं जे बनारस अधिवेशन भरलं होतं त्यावेळेला या गीतावर लादलेली बंदी झुगारून लावून सरलादेवी चौधरी ज्या सुद्धा टागोर कुटुंबातील सदस्य होत्या त्यांनी या गीतावरची बंदी झुगारून लावली आणि त्यांनी या गीताचं समूहगान केलं होतं. आणि त्यांनी राष्ट्र प्रेरणा उभ्या केल्या होत्या, लक्षात घ्या. 1906 मध्ये बिपिनचंद्र पाल आणि अरविंद घोष या दोघांनी मिळून वंदे मातरम नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. म्हणून वंदे मातरम हे प्रतीक आहे. वंदे मातरम हे केवळ शब्द नाहीये, ती भावना आहे, ती प्रेरणा आहे, ते प्रतीक आहे, असं मी यामुळेच म्हणतो, लक्षात घ्या. नोव्हेंबर 1906 मध्ये महाराष्ट्र सुद्धा याच्यापासून अलिप्त राहिला नव्हता. तर 1906 मध्ये धुळ्यामध्ये एक मोठी सभा भरली होती आणि त्यावेळेला सुद्धा वंदे मातरमचा जयघोष करण्यात आला होता. त्याच्यानंतर आपल्याला माहिती की स्वदेशी चळवळीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता आणि त्यांना दोषी ठरवून त्यांना 6 वर्षांसाठी तुरुंगवासामध्ये धाडलं गेलं आणि त्यावेळेला मुंबईमधल्या कामगारांनी संप केला. तो कामगारांचा पहिला राजकीय स्वरूपाचा संप मानला जातो आणि त्या संपाच्या वेळेला कामगारांनी कोणती घोषणा दिली होती? त्यांनी वंदे मातरमची घोषणा दिली होती, हे लक्षात घ्या. हा मुद्दा महत्वाचा आहे. ओके, आता वंदे मातरम या गीताची व्याप्ती, त्याचं महत्व आपल्या देशापुरतंच मर्यादित होतं का? तर तसं नाही. विदेशांमधल्या चळवळीमध्ये सुद्धा या शब्दांनी मोठी क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणच्या जनभावनेला देखील त्यांनी हात घातला होता, लक्षात घ्या. आपल्याला हे माहिती आहे 1907 साली मादाम भिकाजी कामा यांनी जर्मनीमधल्या स्टुटगार्ट येथे राष्ट्रध्वज फडकावला होता आणि जर तुम्ही लक्षात घेतलं त्या राष्ट्रध्वजावर कोणते शब्द कोरलेले होते? त्या राष्ट्रध्वजावर वंदे मातरम हे शब्द लिहिण्यात आले होते, कोरलेले होते, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे त्याच दरम्यान मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायली या जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्याला मारलं होतं आणि त्या प्रसंगी मग त्यांना शिक्षा म्हणून फाशी देण्यात आली होती. व फाशीच्या प्रसंगी सुद्धा या धीरोदात्त वीराच्या ओठांवर कोणते शब्द होते? त्यांच्या ओठांवर शब्द होते वंदे मातरम. म्हणून वंदे मातरम हे शब्द नाहीयेत. वंदे मातरम हा श्वास आहे. श्वास उच्छ्वास जसा असतो तसे वंदे मातरम हे शब्द आहेत, लक्षात घ्या. ते आपल्या नसानसांमध्ये, आपल्या श्वासामध्ये ते भिनलेले असे ते शब्द आहेत. आपल्याला आपल्या देशावर आपलं प्रेम आहे हे सांगायची काहीच गरज नाहीये. 2च शब्द पुरेसे आहेत, वंदे मातरम. हे समजून घ्या. मदनलाल धिंगरा यांनी ते दाखवून दिलं होतं. 1909 मध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या क्रांतिकारकांनी वंदे मातरम नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. 1912 मध्ये गोपाळकृष्ण गोखले दक्षिण आफ्रिकेचा दौरा करण्यासाठी गेले होते. गांधीजी त्या ठिकाणच्या दक्षिण आफ्रिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले महात्मा गांधी प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना पूरक ठरावं याकरता गोपाळकृष्ण गोखले त्या ठिकाणी गेले होते. म्हणजे गोपाळकृष्ण गोखले तिथे गेले, त्या ठिकाणच्या भारतीयांनी त्यांचं कोणत्या शब्दांनी स्वागत करावं? ते शब्द होते वंदे मातरम. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सुभाष बाबूंनी लक्षात घ्या की त्या ठिकाणची परिस्थिती ओळखून ब्रिटिशांच्या साम्राज्यावर प्रहार करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे हे अचूकरित्या जाणून त्यांनी भारत बाह्य एक ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला साम्राज्यावर शेवटचा अखेरचा प्रहार करण्यासाठी. आणि तो प्रयत्न म्हणजेच आझाद हिंद सेना. आझाद हिंद सरकार आणि आझाद हिंद सेना यांचा राष्ट्रघोष कोणता होता? तर तो होता वंदे मातरम. म्हणून लक्षात घ्या की वंदे मातरम या शब्दांनी हजारो लाखो लोकांना या देशाप्रती असणाऱ्या आपल्या प्रेमापोटी, मातृभूमीवर असणाऱ्या आपल्या प्रेमापोटी जीव ओवाळून टाकण्याची प्रेरणा दिलेली आहे. एवढी ताकद या शब्दांमध्ये आहे, लक्षात घ्या. म्हणून वंदे मातरम हे केवळ शब्द नाहीयेत, तो जयघोष आहे. हा मुद्दा समजून घ्या. राईट? येस. आता फक्त ब्रिटिश प्रांतापुरतेच ही चळवळ किंवा वंदे मातरम गीताचं महत्व होतं का? तर तसंही नाही. आपण कित्येक संस्थांमधल्या चळवळींचा अंदाज जर घेतला तर त्या ठिकाणी सुद्धा वंदे मातरम या शब्दांनी क्रांती घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तत्कालीन हैदराबाद प्रांत ज्या ठिकाणी निजामाची अत्याचारी जुलमी अशा प्रकारची राजवट होती, त्या ठिकाणी सुद्धा तत्कालीन त्या ठिकाणच्या असणाऱ्या जनसामान्यांनी त्या निजामाच्या अत्याचारी राजवटीविरुद्ध एक फार महत्वाची चळवळ केली होती 1938 मध्ये आणि ती चळवळ वंदे मातरम चळवळ या नावाने ओळखली जाते.
आणि या वंदे मातरम चळवळीचा प्रभाव आपल्याला गुलबर्गा भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. ओके, गुलबर्गा भागामध्ये या चळवळीचा विस्तार झाला होता आणि वंदे मातरम या शब्दाने त्या ठिकाणी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न निजामाच्या राजवटीमध्ये केला होता, हे लक्षात घ्या. इव्हन 1948 मध्ये सुद्धा हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन व्हावं यासाठी जेव्हा प्रयत्न केले गेले, तेव्हा ते प्रयत्न करणाऱ्यांचे प्रेरणादायी जयघोष होता, तो म्हणजे वंदे मातरम. आणि म्हणून वंदे मातरम, मी पुन्हा एकदा सांगतो, संस्थानिक प्रजेला भारतामध्ये यायचं होतं आणि आम्हाला भारतामध्ये सामील व्हायचंय, हे हैदराबादी संस्थानिक प्रजेने कसं दाखवलं? 2च शब्द उच्चारून, वंदे मातरम. हे या शब्दांचं महत्व आहे, हे या घोषाचं महत्व आहे. राईट? ओके. त्यानंतर आता मग हे एवढं महत्वाचं गीत आहे, एवढा महत्वाचा जयघोष आहे, मग त्याला आपण अधिकृत काय स्थान दिलं पाहिजे, हा विचार देखील त्या काळामध्ये करण्यात आला. आणि म्हणून 1937 मध्ये भारतीय राष्ट्रसभेने एक समिती गठीत केली होती, ज्यामध्ये सुभाष बाबू, जवाहरलाल नेहरू, त्याचप्रमाणे आचार्य नरेंद्र देव, ओके, आणि मौलाना आझाद यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे सल्लागार म्हणून गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि मग त्यावेळेला राष्ट्रसभेने असा एक साधारणतः निर्णय घेतला होता की ज्याही ठिकाणी राष्ट्रसभेचे कार्यक्रम होतील, सार्वजनिक कार्यक्रम होतील, त्या ठिकाणी वंदे मातरम या गीताची पहिली 2 कडवी म्हणली जावीत, असा निर्णय देखील त्यावेळेला घेण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा होत होती. हा मुद्दा समजून घ्या. त्याच वेळेला एक वाद सुद्धा होता, कारण वंदे मातरम या गीताची जी रचना आहे, ओके, ती कुठेतरी प्रतिमा पूजनाकडे निर्देश करते आणि प्रतिमा पूजनाचं तत्व भारतीय अल्पसंख्य समुदायाला मान्य नाही आणि म्हणून ओके, याला एवढं अधिकृत स्थान द्यावं का, हा सुद्धा मुद्दा त्याला चर्चेला होता. परंतु वंदे मातरमचं महत्वच एवढं होतं की ओके, वंदे मातरम या गीताला आपण एक अधिकृत स्थान द्यावं, ओके, या संदर्भात अशा पद्धतीनं ओके निर्णय घेण्यात आला होता. घटना समितीने सुद्धा ओके या संदर्भात न्याय देण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात घ्या. पुन्हा तोच मुद्दा होता, वंदे मातरमला ओके नॅशनल अँथमचा दर्जा दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे, त्याचं स्थान काय असावं, हा मुद्दा घटना समितीमध्ये सुद्धा चर्चेला गेला होता. आणि यावेळेला घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ओके, त्यांनी ओके असा निर्णय घोषित केला. तो 24 जानेवारी 1950 रोजी असा निर्णय घोषित करण्यात आला होता की जनगणमन आणि वंदे मातरम ही आपली राष्ट्रीय चिन्ह असतील, ही नॅशनल सिम्बॉल्स असतील आणि जनगणमन हे राष्ट्रगीत म्हणजे नॅशनल अँथम म्हणून गणलं जाईल, तर वंदे मातरम हे राष्ट्रगान किंवा राष्ट्रीय गीत किंवा नॅशनल सॉन्ग म्हणून त्याची गणना केली जाईल, असं सांगितलं गेलं आणि त्यांचा दर्जा समान असेल, असं आपल्या घटना समितीनं ठरवलं होतं. आणि म्हणून घटना समितीच्याच या निर्णयाला पुढे नेण्याचं काम आपल्या केंद्रीय शासनाने केलेलं आहे. ओके. आणि वंदे मातरमला आता जो बरोबरीचा दर्जा देण्यात आलेला आहे, तेच आता अधिक एक्सप्लिसिटली त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि आता लक्षात घ्या की असं सांगितलेलं आहे की दोन्ही ओके एका पाठोपाठ म्हटले जातील. नॅशनल अँथमच्या आधी नॅशनल सॉन्ग असं म्हटलं जाईल आणि आता 2 कडव्यांच्या ऐवजी पूर्ण 6च्या 6 कडवे म्हणणं आता अनिवार्य असणार आहे. आणि त्यामागे भावना एकच, मातृभूमीला वंदन करणं ही भावना आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मातृभूमीला वंदन करण्यासाठी वंदे मातरम हे गीत किती चपखलपणे बसतं, किती योग्य आहे, ओके, याचा अंदाज तुम्हाला ओके या सगळ्या डिस्कशनवर निश्चितपणे लक्षातच आलेला असेल. आणि म्हणूनच ओके केंद्र सरकारने ओके हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर मित्रांनो, ओके अशा प्रकारे ओके आपण आपल्या करंट अफेअर्समध्ये एक महत्वाची बातमी आली होती. लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये एक महत्वाची बातमी आली होती. वंदे मातरम हे गीत गाणं आता 6ला 6 कडवी म्हणणं अनिवार्य आहे. आपण करंट अफेअर्सच्या अनुषंगाने याचा तर आढावा घेतला, पण त्याचबरोबर त्याच्या इतिहासामध्ये सुद्धा आपण डोकावलो. कारण आपल्याला माहिती आहे की या गीताला आता 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच्यामुळं एक्झामच्या दृष्टिकोनातून ही घडामोड अत्यंत महत्वाची आणि केंद्र सरकारने देखील त्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणूनच आपल्या अभ्यासक्रमाचा ओके करंट अफेअर्स हा जो भाग आहे, त्याच्या अनुषंगाने एक्झाममध्ये जे प्रश्न विचारले जातात, तर त्या संदर्भात ओके याच्यातला कुठला कंटेंट, याच्यातली कुठली माहिती निश्चितपणे एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता यावीत. आणि त्याचप्रमाणे एक जनरल अवेअरनेस, याच्यातलं मला खात्री आहे याच्यातल्या कित्येक गोष्टी इव्हन जनसामान्यांना सुद्धा एक जनरल अवेअरनेसचा भाग म्हणून सुद्धा माहिती नसतात, ती देखील माहिती ओके तुमच्यापर्यंत पोहोचवावी, सर्वांपर्यंत पोहोचवावी, हा या सेशनचा हेतू होता. आवडला असेल तर निश्चितच ओके शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.